अशा अनेक स्पर्धा आहेत की त्या दोन्ही टीमने जिंकलेल्या आहेत. एस पंच मोहन दीक्षित यांचा सिग्नल. मॅचला ते सुरुवात 2 मॅचेस त्यांनी कॉमेंट्री केली, परंतु आता शेवटच्या मॅचमध्ये ॲज अ पंच म्हणून मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये मोहन दीक्षित आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं एकूण तर पहिले षटक. चला गाडी बाहेर घ्या लवकर प्लीज. पॉवर प्लेचं पहिले षटक. टीमचे कॅप्टन सचिन नाईक बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला व्हेरी डेंजरस मॅन रवी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण पाटील. चला बाईक पार्टी घ्या प्लीज. तीन ओव्हरची मॅच आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मिस्टर कॅप्टन कूल सचिन नाईक बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला राईट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळते रवी म्हात्रे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डावकर हाताचे फलंदाज भूषण पाटील. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल फायनलची मॅच. पहिल्याच बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. पंच इशारा करता लेग बाईचा. 22च्या धावसंख्येने धावफलकाला सुरुवात. धावेचा श्री गणेश अकाउंट उघडलं जाते ते म्हणजेच कुमार 11 तुर्बे या टीमचं बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सचिन नाईक, दुसऱ्या बाजूला रवी म्हात्रे. हे बॅटल हे कॉन्स्टंट पाहायला मिळतंय. यावेळेस ऑन साईडला डाऊन द ग्राउंड बॉल सरळ फेकून दिला डीप स्क्वेअर लेग रिजनला. क्लिअर करणारा रवी म्हात्रेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. सचिन नाईकच्या विरोधात आक्रमण. कारण की फार कमी षटकाची मॅच म्हणजे 3 ओव्हरची मॅच. तब्बल 18 बॉल आहेत आणि मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला जर तुम्हाला फाईट करायचं असेल कुमार 11 तुर्बे सुरुवात चांगली करावी लागेल. आणि सुरुवात रवी म्हात्रेने आतापर्यंत चांगली केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, परंतु दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. सात धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. तब्बल कालचा दिवस कुमार 11 तुर्बे टीमने खूप चांगला खेळ त्यांनी साकारला. काल तर पाहायला गेलं तर अनेक बाहेरून संघ आले होते या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये आपला नवी मुंबईचा संघ फायनलमध्ये दाखल झाला. आणि आज मच्छिंद्र स्मृती धारावीने आज चांगला खेळ केला. तब्बल 3 मॅचेस जिंकले आणि आज फायनलमध्ये खेळताना दिसत आहेत. बोनकोडे कोलीवाडा आयोजित संदीप नाईक प्रतिष्ठान चषक 2025 हे अंतिम टप्पा आणि अंतिम टप्प्यातील अखेरची लढत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सचिन. राऊंड विकेट. यावेळेस लॉफ्ट केला बॉल इनफिल्डच्या वरून. कव्हर रिजनचा फिल्डर आतमध्ये होता भावेश नाईक आणि त्याच्या वरतून हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार रवी म्हात्रेच्या बॅटमधून. खूप चांगला फटका लगवला जातं. दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर डबल डिजिटमध्ये म्हणजे 11 धावा धावफलकावरती. रवी म्हात्रे भरपूर अनुभव आहे. भरपूर वर्ष तुर्बे संघासाठी अनेकदा चांगलं क्रिकेट खेळलं. भरपूर चांगला अनुभव, भरपूर मोठा दांडगा अनुभव क्रिकेटचा तेच आपल्याला दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉल समोर व्ही शेप मध्ये. फिल्डर नाहीये. विकेट एरियामध्ये एक टप्पा घेत सलग साईड स्क्रीनच्या वरतून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार रवी म्हात्रेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावरती. आता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना आपल्याला पाहायला मिळते सचिन नाईक आता डीप मिड विकेटचा फिल्डर मात्र डीप स्क्वेअर लेग रिजनला आला. आणि लॉंग ऑफचे दीपक ठाकूर आता लॉंगॉनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रवी म्हात्रेसाठी फेरबदल केला तर ऑन साईडला 2 फिल्डर पाहायला मिळतात. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑन. यावेळेस देखील ऑन साईडला फटका फसलाय की काय. फिल्डर आहे डीपमध्ये. यावेळेस पकडला जेल आणि काय उत्तर दिले सचिन नाईकने. रवी म्हात्रेला परतावं लागेल. 5व्या बॉलवर आली ती विकेट. 15 धावसंख्येची पहिला गडी बाद. टीमच्या कॅप्टनचा खेळीचा अंत म्हणजे रवी म्हात्रे आता मैदानाच्या बाहेर. खूप चांगला कमबॅक. जरूर एक षटकार, 2 चौकार
3 चौकार लगवल्यानंतर त्याला 2 चौकार लगवल्याच्या नंतर त्याला चांगलं कमबॅक सचिन नाईकचं आपल्याला पाहायला मिळालं. ज्या फलंदाच्या बॅटमधून धावा येत होत्या त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे. आणि बॅटिंगसाठी यावेळेस बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक हे पॉवर प्लेचं पहिले संपलं आणि या षटकामध्ये पाहायला गेलं तर सचिन नाईकने धावा खर्च केला, त्यामध्ये तब्बल 16 आणि 1 विकेट आली या षटकामध्ये. चला कुमार 11 तुर्भे तुमचा 12वा प्लेयर प्लीज. आपल्याला फलंदाज आता पाहायला मिळतील भूषण पाटील, डावखुराताचे एक घातक फलंदाज आणि देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या जीवनामध्ये खेळलंय. आज या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅचमध्ये समोर धीरज भोईर. पहिला बॉल, हा प्रकार बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला बॉल हवेत. भावेश नाईक कुठली चूक करणार नाहीये, बिग विकेट, मोठा मासा गाळायला आणि शून्यावरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील भूषण पाटील. शून्यावरती बाद. धीरज भोईरला पहिल्याच बॉलवरती मिळते ती सफलता, आली ती पहिल्या बॉल ती विकेट. 15 धावसंख्या 16 धावसंख्येवरती दुसरी विकेट. भूषण पाटील देखील बाद झालेत. अडेकऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये संपूर्ण जी आयोजक कमिटी, रोहित शर्मा जी मोठी फॅन आहे, कट्टर समर्थक आहेत रोहित शर्मा, त्यासाठी एक कटआउट देखील स्पेशल या स्पर्धेमध्ये लावण्यात आला आहे. आणि ज्या कटआउटला जर चेंडू लागला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे फलंदाजासाठी. जर कॉर्नर रिजनमध्ये जर पाहायला गेलं तर रोहित शर्माचा एक कटआउट आहे, त्या बॅनरला जर डायरेक्ट बॉल हिट झाला तर आयोजक कमिटीच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर मोठे फॅन्स आहेत बोनकुडे गावामध्ये रोहित शर्माचे आणि त्यासाठी एक स्पेशल कटआउट आपल्याला रोहित शर्माचा पाहायला मिळतोय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या दाखल ती 16 आणि नवीन फलंदाज चिनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. डावखुराताचे फलंदाज, बॉलर तयार पुन्हा डावखुराताचे धीरज भोईर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग इन मिस, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. दुसरा बॉल जर पाहायला गेलं तर डॉट बॉल. मिस्टर 360 आपल्याला पाहायला मिळते धीरज भोईर. खूप चांगला इम्प्रेसिव्ह खेळ या स्पर्धेमध्ये साकारला आहे. बॅटिंग डिपार्टमेंट असेल, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंगमध्ये देखील आपलं चांगलं योगदान राहिलं आहे धीरज भोईरचं. पुढचा बॉल, यावेळेस देखील हा प्रकार बॉल, बॅटची कडा, यष्टनच्या मागे बिहाइंड विकेट कीपर हा बॉल चालला. एक सिंगल धावसंख्येसाठी, सिंगल धाव मिळते. टीमची धावसंख्या दाखल करते आता 17. रवी मात्र बाद झाल्यानंतर त्याला कुठेतरी धावसंख्येला लगाम लावला ते म्हणजे धीरज भोईरने आणि धावसंख्या कुठेतरी रोखली आहे. शांत झाले धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 17 वरती. सध्या बॉल शिल्लक राहिले त्या षटकामध्ये 3. यावेळेसचा बॉल खोलात टाकला, ड्राईव्ह केला बॉल ऑन साईडला. दीपक ठाकूर आहेत लॉंग ऑन मध्ये, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या दाखल करते 18. सध्या दुसरं षटक धीरज भोईरचं मैदानाच्या आतमध्ये बॉल ट्रायकवरती आणि पहिल्या बॉलवरती भूषण पाटीलला बाद केलं. त्यानंतर त्याला डॉट बॉल, त्यानंतर 2 सिंगल खर्च केल्या, म्हणजेच 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 बॉलमध्ये. अर्थात धीरज भोईर चांगलं षटक. आणि इथे मात्र 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा सामना, अंतिमची लढत. कुमार 11 तुर्भे विरुद्ध मच्छिंद्र स्मृती धारावे अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस बॉल लॉफ्ट केलाय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट मिडॉनला आपल्याला फिल्डर पाहायला मिळत आहेत, तर त्याच्याकडून चूक होताना पाहायला मिळते आणि कॅच इथे झाली मात्र ड्रॉप. कॅच झाली ड्रॉप, एक धाव मिळते. सिंगलच्या साहाय्याने टीमची स्कोर बोर्ड जाऊन पोहोचते, म्हणजे आता 19 आकड्यावरती 19 धावा. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत. फिल्डर त्याखाली पोहोचतात. दुसरी कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. 2 धावा सुमुखच्या माध्यमातून कॅच मात्र ड्रॉप झाले.
आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. अखेरच्या बॉलवर 2 धावा. अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 21 धावा. आज जर पाहायला गेलं तर राहुल कांबळे टीममध्ये दिसत नाहीत. हेमंत पाटील देखील दिसत नाहीत. आज राकेश आणि चिनू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आता बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर भावेश नाईक. बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. पुन्हा एकदा फिल्डर बॉल खाली. यावेळेस दुसरी कॅच फिल्डर कडून चूक झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार. सुमुख हा खेळाडू आहे परंतु दुसरी कॅच त्याच्या माध्यमातून ड्रॉप झाले. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या धावफलकावरती 22. राईट हँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळते. चिनू आणि राकेश. नमित पाटील देखील पाहायला मिळत नाही कुमारी तुर्बेमध्ये. यावेळेस ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करणारा चिनूच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण धावा आहेत. धावा करावे लागेल. मच्छिंद्र स्मृती धारावे टीम सोबत तुम्हाला 2 हात करायचं असेल, त्यांना फाईट करायचं असेल, एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत कुमार 11 तुर्बे टीमला पोहोचावं लागेल. चिरूच्या बॅटमध्ये षटकार. यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. बॉल झालेत आतापर्यंत 3 बॉल आणि 28 धावसंख्या धावफलकावरती. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची नरेश बॉल बराच वेळ हवेत. विकेट किपर स्वतः विशाल भोईर बॉलवरती आलेत आणि नाराज दिसत आहेत. त्यांना माहिती आहे जर काय कॅच आधी पकडली असती तर एक षटकार नक्की झाला नसता, परंतु बाद झालेत ते मात्र चिनू. 28 धावसंख्येवरती 3रा गडी बाद. आता जर पाहायला गेलं तर 2 बॉल अजूनही शिल्लक आणि हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये. जर पाहायला गेलं तर बऱ्याच वेळात वनडाऊन किंवा 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती हेमंत पाटील येतात, परंतु आज थोडंसं खालच्या नंबरवरती बॅटिंगसाठी आलेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल भावेश खोलात टाकला. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. दूरवरून मात्र सचिन नाईक बॉलवरती आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हेमंत पाटील डेंजर एंडला धावतायत परंतु 2 धावा कंप्लीट. चित्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्यात म्हणजे हेमंत पाटीलने आणि टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 30. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल शिल्लक म्हणजेच टार्गेट सेट होणाऱ्या बॉलवरती आणि टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील ते भावेश नाईक. स्ट्रायकिंग एंडला हेमंत पाटील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा फटका फसला. बॅटची कडा. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा नाही होणार प्रयत्न म्हणजे अखेरच्या बॉलवर येते ती सिंगल. धावा झाल्या धावफलकावरती 3 षटका अखेर 31 आणि 32 धावेचं टार्गेट इथं सेट केलंय. त्याच दरम्यान विनायक मस्कर फार्म स्पोर्ट्स क्लब बोनकुडे त्याच दरम्यान त्यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण या, आपण स्थानापन्न व्हायचंय. विनायक मस्कर टार्गेट या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर 32 धावेचं टार्गेट सेट केलं. बॅटिंग करत असताना कुमार 11 तुर्बे या टीमने आता मच्छिंद्र स्मृती धारावे समोर चला कुमारी लेन तुर्बे आपण जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. विनायक मस्कर यांचं देखील आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत संदीप नाईक प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये. कुमार 11 तुर्बे आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि मच्छिंद्र स्मृती धारावे आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची. 32 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. अखेरची इनिंग म्हणजे अखेरच्या टप्प्यातली अखेरची लढत, अखेरच्या लढतीतली सेकंड इनिंग. बोनकोडे कोलीवाडा आयोजित
संदीप नाईक प्रतिष्ठान 2025ची अखेरचा दिवस सुपर संडे. आज रविवारचा दिवस आणि अखेरची लढत लढली जाईल कुमार 11 तुर्बे मच्छिंद्र स्मृती धारावे या दोन टीममध्ये. आणि बॅटिंग करत असताना कुमार 11 तुर्बे संघाने 18 बॉलमध्ये बनवल्या होता 31 धावा आणि 32 धावेचा टार्गेट इथे सेट केले मच्छिंद्र स्मृती धारावे या संघासमोर. चला अंपायर जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. विनायक मस्कर साहेबांचं आगमन आणि आपण त्यांचा सन्मान देखील करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय प्रवीण नाईक साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण विनायक मस्कर यांचा आपण सन्मान करावा. आदरणीय रवींद्र दवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान विनायक मस्कर यांचा हा सन्मान होत आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मॅचला सुरुवात आणि पगले षटक हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहे हेमंत पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आणि एक वेगवान गोलंदाज ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. एक वेगवान गोलंदाज कुमार 11 तुर्बे संघाकडून पॉवर प्लेचं पगले षटक हेमंत पाटील आणि जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल विशाल भोईर आणि भावेश नाईक. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेले संपूर्ण स्पर्धा गाजवले बॅटिंगच्या जोरावरती. पहिली मॅच जर पाहायला गेलं तर विशाल भोईर यांनी आपला बॅटिंगच्या जोरावर सामना जिंकून दिला. भावेश नाईकने देखील खूप चांगला खेळ आतापर्यंत साकारला बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये. मॅचला होते सुरुवात, पंचाचा सिग्नल दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेटने हेमंत पाटील. हा प्रकार बॉल ऑन साईडला खेचून मारलाय, प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. एक धाव मिळते, एक धावसंख्येने धाव फलकाला सुरुवात. पुढचा बॉल हेमंत पाटील यावेळेस बॅकफुटला येऊन इनफिल्डच्या वरून खेळलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्येच आहे आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत, परंतु खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटचा फिल्डर मात्र आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये, त्याच्या वरतून विशाल भोईरला खेळायचा होता फटका, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाही. 2 धावा नक्कीच झाल्या. परंतु पुढचा बॉल यावेळेस देखील लॉफ्ट केला आहे इनफिल्डच्या वरतून. विकेट एरिया फिल्डर नाहीये. बॉल दुसऱ्या टप्प्याने गाठेल मात्र सीमारेषा. विशाल भोईरच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धाव फलकावरती ते म्हणजे 7 धावा. त्याच दरम्यान प्रणित भगत यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर विनंती करतो मी त्याच दरम्यान मी विनंती करतोय आमच्या मंडळाच्या आधारस्तंभ अर्थातच स्वप्नीलजी नाईक साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस बॉल देखील बॅकफुटला जाऊन कट केला, पॉइंटला फिल्डर नाहीये. विकेट एरियामधून बॉल सरळ बाउंड्रीच्या बाहेर. विशाल भोईरच्या बॅटमधून अजून एक तडाखा, बॉल सीमारेषा पार, चौकार. खूप चांगला फटका लगवला जातो. बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि डीप पॉइंटला मात्र क्लिअर केला या चौकाराने. टीमची धावसंख्या 11. मी विनंती करतोय आदरणीय स्वप्नीलजी नाईक साहेबांना की आपण या व्यासपीठावरती. यावेळेस देखील ऑन साईडला खेचून मारलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विशाल भोईर. डेंजर एंडला धाव होत होते, परंतु जर का फेकी ठीक झाली असती नक्की धोका निर्माण झाला असता. पण पंचांचा सिग्नल येतोय. 3 धावा. 14 धावसंख्या जाऊन पोहोचते. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. 18 बॉलमध्ये 32चं टार्गेट सेट केलं होतं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 2 चौकार विशाल भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेस देखील पुन्हा एकदा तोच फटका आणि तोच रिझल्ट भेटतो की काय, परंतु बॉलने गाठले पुन्हा एकदा सीमा रेषा आणि हा तिसरा चौकार विशाल भोईरच्या बॅटमधून.
त्याच दरम्यान कल्पेश नाईक यांना देखील विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. आणि 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि 12 मध्ये बनवायच्या 14 धावा. 12 चेंडू 14ची गरज, ते म्हणजे मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला या मॅच मध्ये. पहिल्या षटक जर हेमंत पाटीलने पाहायला गेलं तर तब्बल 18 धावा खर्च केल्या. कुठली विकेट न म्हणजे चांगली सुरुवात. विशाल भोईरचा पुन्हा एकदा आक्रमण आणि एक आक्रमण रूप देखील पाहायला मिळालं. आणि बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक हातासाठी अभि हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा गोलंदाज अभि हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बारा बॉल आणि 14ची गरज या मॅच मध्ये. आणि एक युवा गोलंदाज म्हणजे एक वयाने थोडासा लहान असणारा गोलंदाज आपल्याला अभि पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅकने ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला भावेश नाईक. हा प्रकार बॉल पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न आणि घोषांकी क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय. मिळते फक्त एक धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19 वरती. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळालं हेमंत पाटील वरती. विशाल भोईरचं आक्रमण. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 19. पुढचा बॉल अभि देखील सज्ज होतील. यावेळेस हा प्रकार बॉल ऑन साइडला भावेश नाईकचा तडका. भावेश नाईकचा ट्रेडमार्क शॉट. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय हा उत्तुंग षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 25 धावसंख्या. 32 बनवायच्या होत्या. 7 अजूनही बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. अजूनही बॉल शिल्लक पाहायला गेले तर 10 चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळायचा होता परंतु बाईची मिळते एक धाव. बॅट कट आहे. एक धाव मिळते ते म्हणजे भावेश नाईकला. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती. अजूनही पाहायला गेलं तर या षटकामध्ये 3 बॉल देखील शिल्लक आहेत. अभि पुढचा बॉल. आणि इथे आडव्या बॅटने मात्र खिचून मारायचा होता भावेश नाईकला परंतु लाईन मिस करतायत अभि देखील. आणि पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. अव्वंतर धाव मिळते. अव्वंतरच्या सगळीने टीमची धावसंख्या धावफलकावरती ते म्हणजे 27 धावा. धावफलकावरती 27 लागल्यात. अजून जर पाहायला गेलं तर 5 धावा अजूनही बनवायच्यात. यावेळेस देखील खूप चांगला बॉल. भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर झाला. पंचांचा सिग्नल. एक धाव. बॅटची नरेज बॉल चाललाय घोषाकी क्षेत्रामध्ये. 28 धावा धावफलकावरती. 28 झाल्यात. अजूनही पाहायला गेलं तर 4 धावा बनवायच्या आहेत. या षटकातील पाहायला गेलं तर अजून 2 बॉल अजूनही शिल्लक म्हणजे 8 बॉल मध्ये 4 धावसंख्या बनवायची आहेत. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील बॅटची कडा बॉल चाललाय घोषाकी क्षेत्रामध्ये. 29 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आता दुसऱ्या षटकातील. 7 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा. अंतिमची मॅच, अंतिमची लढत. आणि जवळजवळ या मॅच मध्ये आपली पकड मात्र निर्माण करताय मच्छिंद्र स्मृती धारावे. आणि आपली नावाची दबदबा कायम ठेवली या स्पर्धेमध्ये. त्यांच्या नावाला जी खेळ साकारतात प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सगळ्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये देखील तोच खेळ आम्हाला पाहायला मिळाला. एक आधी सगळे सामने त्यांनी जिंकले. अखेरच्या बॉलवर आली सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 30 आणि बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 6 आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावा बनवायचे आहेत. अंतिमची मॅच. आणि रवी मात्रे आता बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला विशाल भोईर ज्यांनी स्पर्धा अक्षरशः गाजवली आहे. चांगला ड्राईव्ह. एक चांगला क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळाला. एक धाव मिळते. स्कोर झाला लेवल. आता सामना जिंकण्यासाठी फक्त बनवायचे 5 बॉलमध्ये 1 धाव. चॅम्पियन संघ बनण्यासाठी मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला 1 धाव. यावेळी जर पाहायला गेलं तर फलंदाज होतील बाद. भावेश नाईकला परतावं लागलं. रवी मात्रेला दुसऱ्या बॉलवरती मिळते विकेट. त्याच दरम्यान मी विनंती करतोय महेश म्हात्रे यांना की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. आदरणीय महेश म्हात्रे साहेबांना विनंती की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत.
हॅलो 4 बॉलचा काही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धीरज भोईर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. 4 मध्ये बनवायचे 1 धाव आणि यावेळेस फटका खूप चांगला आणि विनिंग स्ट्रोक मात्र लगवला धीरज भोईरने आणि हा सामना जिंकला आणि या स्पर्धेवरती आपलं विजयाचं नाव कोरलंय. म्हणजे संदीप नाईक प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये चॅम्पियन कोण ठरलाय संघ आपल्याला पाहायला मिळतो मच्छिंद्र स्मृती अभिनंदन. चला दोन्ही टीम मच्छिंद्र स्मृती धारावी आणि कुमार इलेवन तुर्बे आपण लगेचच यायचं आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ. लगेच आम्ही पारितोषिक वितरण सोहळा संपन्न